परभणी निवासी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे हे 31 जानेवारी 2025 रोजी पोलीस प्रशासनातून निवृत्त झाले आहेत. विनोद ठाकरे यांनी माहिती देताना सांगितले की पोलीस प्रशासनात 33 वर्षे 7 महिने 21 दिवस सेवा केल्यानंतर मी निवृत्त झालो आहे, ज्यामध्ये बहुतेक माझा बराचसा काळ खामगाव शहरात होता. मी माझे आयुष्य खामगावामध्ये घालवले आहे. माझी पहिली पोस्टिंग देखील खामगाव मध्येच होती आणि आज मी खामगाव मधूनच निवृत्त झालो आहे. 24 मे 2023 रोजी मला खामगाव मध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली. मी निवृत्त झालो 31 जानेवारी 2025 रोजी. मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खूप काही शिकलो आहे आणि मी माझी पूर्ण सेवा प्रामाणिकपणे दिली आहे. तसेच कोणावरही अन्याय होणार नाही हे लक्षात ठेवून सेवा दिली आहे. मी पोलीस प्रशासनातून निवृत्त झालो असलो तरी माझ्या भावी आयुष्यात मी सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी होईल. माझ्या पोलीस सेवेच्या काळात मी राजकारणापासून दूर होतो. 1 फेब्रुवारी 2025 रोजी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एक छोटासा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये ASI मार्गरेट हंस यांनी बुलढाणा येथे बदली झाली आणि ASI संजय सदाशिव आणि देवराव दांडे यांना त्यांच्या निवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. या प्रसंगी प्रोव्हिजनरी DY SP डॉक्टर वंदना कारखेडे, ठाणेदार व्यंकटेश आलेवार, आशा लहासे, मनोज वसाडे थोरात इत्यादी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. खामगाव ग्रामीण पोलीस प्रशासनानेही उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांना निरोप दिला. तसेच खामगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे राज्य सचिव अनिल नावंदर, ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक यांनी सुद्धा विनोद ठाकरे यांचे सत्कार केला. विनोद ठाकरे LDPO खामगाव, कालच माझं सेवानिवृत्ती झालेली आहे. माझी पोलीस दलामध्ये एकूण 33 वर्ष 7 महिने आणि 21 दिवस सेवा झालेली आहे. या सर्व सेवेबद्दल मी खूप समाधानी आहे. माझा कार्यकाळ विशेष सांगायचं झालं तर माझी सुरुवात खामगाव शहरातून झालेली आहे. माझी पहिली पोस्टिंग खामगाव शहरामध्ये आणि माझी PSI म्हणून झालेली आहे आणि शेवटसुद्धा माझा SDPO म्हणून खामगाव शहरामध्येच झालेला आहे. या शहराबद्दल माझ्या मनामध्ये खूप काही प्रेम होतं, एक भावना होती, एक चांगली त्याला काय म्हणता येईल की आत्मीयता होती. त्या आत्मीयतेमध्ये मला खामगाववासियांना भरपूर सहकार्य केलं. मला जे कर्तव्य होतं कायदा व्यवस्थेचं आणि गुन्हेगारी नियंत्रण, यामध्ये मी सुद्धा व्यवस्थित लोकांच्या समाधानासारखं काम करून लोकांचं सहकार्य घेऊन त्यावर नियंत्रण मिळवू शकलो. या शहरात पूर्वी जो दंगलीचा इतिहास होता तो सुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे मी जर आता आल्यानंतर अभ्यास केला तर 2007 नंतर हा मोडकळीस आलेला आहे. गाव आता विकासाकडे जात आहे. आगामी काळात जनतेमध्ये चर्चासुद्धा आहे की जिल्हा होणार आहे. पण खरोखर खामगावनं एक विकास केला असं वाटते की आपलं गावच विकासाकडे जात आहे, याची भावना माझ्या मनात सदैव असतात. खामगावमध्ये काम करताना बरेच सिनियर अधिकारी हे सुद्धा या ठिकाणी लाभले होते. त्यांच्यापासूनही मी बऱ्याच गोष्टी शिकलो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खामगावचं USP म्हणून मागील 2 वर्षाचा कार्यकाळ हा शांततेनं मी पार पाडू शकलो. मी कधीच खामगावच्या कोणत्या म्हणजे वैयक्तिक राजकारण म्हणा किंवा वैयक्तिक काहीतरी असेल तर त्याच्यात सर्वसमावेशक म्हणून मी भाग घेतलेला आहे. मी कोणाची एखादी बाजू घेऊन किंवा कधी वागलो नाही. या काळामध्ये खामगावमध्ये बरंच गुन्हेगारी नियंत्रणाच्या अनुषंगानेसुद्धा माझ्याकडून कारवाया झाल्या. त्या करण्यात यशस्वी होण्यासाठी जनतेचंसुद्धा खूप सहकार्य लाभलं मला. खामगावला संवेदनशील डिव्हिजन म्हणून संबोधलं जाते, ज्यामध्ये पिंपळराजा असेल, जलम असेल, खामगाव ग्रामीण असेल, शिवाजीनगर आहे. महत्त्वाचं म्हणजे संत गजानन महाराज शेगाव हे संस्थानसुद्धा यास उपयोगात येते. या ठिकाणी मी काही तरी प्रमाणात जनतेच्या सेवा करून त्यांच्या अभिमानास पाचलं याचं प्रत्यक्ष उदाहरण काल माझा सत्कार करून निरोप समारंभ करून मला आलेला आहे. आता मी सेवानिवृत्त जरी झालो
म्हणजे पोलीस दलातून जरी सेवा झालं तरी मी माझ्या सामाजिक कार्यातून म्हणजे माझ्या जीवनातून अजून सेवानिवृत्त झालेलं नाही. त्यामुळं अजूनही एखादं कार्य माझ्या हातून असं घडावं ज्यामुळं माझ्याकडून जनतेची चांगली सेवा व्हावं एवढी मी माझी अपेक्षा ठेवलेली आहे आणि ते मी पूर्णत्वास नेण्यास मी प्रयत्न करत राहणार आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.